tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे। आपण मैदानावर न येता, मैदानावर तर आपलं स्वागतच असेल, पण ज्यांना मैदानावर येणं शक्य नसेल त्यांनी घर बसल्या आहे त्या जागेवर इंटरनेटच्या माध्यमातून, स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण या यूट्यूब चॅनलवर tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात। हा जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तो आवाज साऊंड विश्वातील डीजे विश्वातील अत्यंत अग्रगण्य नाव डीजे अंश संदीप वैरागर यांचा हा डीजे, त्यांचंही स्वागत असेल। सर्वज्ञ फाउंडेशन कर्णधार रोहित परब, आपल्याला विनंती असेल आपला 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे। सर्वज्ञ फाउंडेशन यस यस दीपक शेट चला इकडेच टाकायचे नाही, मॅच चालू नाही होणार। एक 5 मिनिटाचा वेळ इथे घेतला जाईल। आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये जी 2 संघ आजच्या खेळाला सुरुवात करतील ती 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। येलो जर्सी मध्ये सर्वज्ञ फाउंडेशन हा संघ, सन्माननीय सभापती महोदय विशाल, माजी सभापती महोदय विशाल अण्णा संगमनेर यांचा हा संघ सर्वज्ञ फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज जर्सी मध्ये आपण बघतोय शिवगर्जना हा संघ, सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते किरणप्पा कोंबडे, मदनशेठ ढेमसे आणि सन्माननीय रोशन गवळी यांचा हा संघ। या दरम्यान लेजंड क्रिकेटर सन्माननीय नानाजी ढोळे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल। छत्रपती चषक, काका नाना प्रीमियर लीग या ऐतिहासिक स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय शिवसेना नेते राजू अण्णा लवटे आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक सूर्यकांतजी आप्पा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेणुका
क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब आणि जय बजरंग मित्र मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य असं आयोजन ह्या शाळा क्रमांक 125 मैदानावर भव्य प्रमाणात केलं जात आहे। जे मान्यवर आमचे प्रमुख अतिथी आयोजन समितीच्या विनंतीला मान देत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहत आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल। जे मैदानावर मायबाप क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेत या स्पर्धेसाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांचंही स्वागत असेल। जे ऑनलाईन प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेसोबत जोडले जात आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल। स्वर्गीय शिवसेना नेते शिरीष नाना लवटे आणि स्वर्गीय हिरामन काका लवटे या दोघांच्या स्मरणार्थ, या दोन्ही आमच्या लवटे कुटुंबियांच्या, आमच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या स्मरणार्थ इथे या स्पर्धेचं भव्य असं आयोजन केलं जात आहे। सन्माननीय युवा नेते आमचे मित्र सन्माननीय संतोषजी कांबळे यांचं देखील इथे मैदानावर आगमन झालंय। सन्माननीय कांबळे सर, आपलं देखील आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल। त्यासोबतच लेजंड क्रिकेटर सन्माननीय नानाजी ढवळे यांचं देखील पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं स्वागत असेल। सन्माननीय संतोषजी कांबळे यांना विनंती असेल, कृपया आपल्याला एक विशेष निमंत्रण येत आहे। डीजे संदीप वैरागर यांच्याकडनं आपल्याला एक विशेष आमंत्रण, मला माहिती नाहीये का ते आमंत्रण आपल्याला मिळतंय, मात्र ते स्पष्ट होईल ज्यावेळेस आपण संदीप वैरागर यांना भेटाल। तर यूट्यूब चॅनलचे आमचे सहकारी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबत जोडले जात आहे ऑपरेटर सन्माननीय प्रशांतजी पवार सर, आमचे दोन्ही सहकारी कॅमेरामॅन जे आपण समोरच्या बाजूला बघताय विघ्नेश, समोरच्या बाजूला लॉंग ऑन रिजन मध्ये विघ्नेशजी धुळे, आणि इकडे बॅकवर्ड पॉइंट प्रीतम म्हस्कर, या दोन्ही आमच्या सहकाऱ्यांचं देखील स्वागत असेल। पंच सन्माननीय मुख्य पंच संदीपजी गांगुर्डे, स्क्वेअर लेग पंच सन्माननीय लेजंड क्रिकेटर राजूजी शिंदे यांचंही स्वागत असेल। त्यानंतर आमचे आज आमच्या सोबत नव्याने जोडले जात आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर कुंदनजी साळवे, या सर्व टीमच्या वतीनं देखील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल। पहिला सामना आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये थोड्याच क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। दोन्ही संघांना सूचना असेल की 6 षटकांचा सामना असेल, एक इनिंग तुम्हाला 35 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे। पंचांना देखील विनंती असेल राजू शिंदे सर की सूचना आपण करायच्या आहे, 35 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे, वेळ वाचवायचा आहे। काल उशिरापर्यंत सामना खेळल्यामुळे प्रशासनाचे आपल्यावर निर्बंध आहेत, त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि नियमाच्या आत राहून आपल्याला ही स्पर्धा संपूर्णपणे क्रिकेटमय वातावरणामध्ये आणि आनंदामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे। ती जबाबदारी आपल्या संपूर्ण टीमवर असेल आणि ती जबाबदारी आपल्याला समर्थपणे पूर्ण करायची आहे, याची आपण काळजी घ्यायची आहे। सामना थोड्याच वेळात सुरू होतोय। शिवगर्जना संघ, या संघानं नाणेफेक जिंकली। कर्णधार विकास धोत्रे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामधला एक मोठा खेळाडू। कालचा दिवस जो गाजवला, पहिल्या दिवसाचा खेळ जो गाजवला होता तो सागर बोडके, प्रतीक देवरे, ऋषिकेश घोडके या खेळाडूंनी कालचा दिवस गाजवला तो आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू मुन्ना शेख, रवी आहेरे यांनी, त्यानंतर बापू खडताळे यांनी देखील जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं। त्यानंतर वाळेकर एम्पायर संघाकडनं खेळणारा त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन गवळी यांनी देखील अफलातून बॅटिंग केली। कालचा दिवस देखील या स्पर्धेचा अप्रतिम होता। मुन्ना शेख यांनी मात्र नॉट आऊट, तिन्ही सामन्यामध्ये नॉट आऊट राहिले, तिन्ही सामन्यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला आणि आपलं स्टँडर्ड, आपला क्लास दाखवत असताना जबरदस्त खेळीचं प्रदर्शन करत बाद फेरीमध्ये जी फाउंडेशन संघ, जो माजी आमदार सन्माननीय शिवसेना नेते माजी आमदार योगेशजी घोलप यांचा संघ, जी फाउंडेशन संघ हा या स्पर्धेतील पहिला संघ असेल, तो या स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये पोहोचतोय।
रवी आहिरे आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू, आणखी एक रवी आहिरेने देखील कालचा दिवस गाजवला. बापू खडताळे देखील कालच्या खेळीमध्ये त्यांच्या बॅटमध्ये देखील मोठी फटके, जबरदस्त खेळी बघायला मिळाली. आणखी एक मला सांगायला आवडेल मित्रांनो, आत्तापर्यंतच्या या क्रिकेट लीग मधील सर्वात मोठ्या रकमेचं पारितोषिक या स्पर्धेच्या विजेतेपद पटकावणाऱ्या संघांना दिलं जात आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल ते तब्बल 1,51,000 रुपये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघांना, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल ते 1,01,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल ते 51,000 रुपये आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल ते रोख 21,000 रुपये. या दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त त्र्यंबकराज फाउंडेशन, त्र्यंबकराज वॉरियर्स या संघाचे सन्माननीय संघ मालक शिवसेना नेते भूषणजी अडसरे सर यांचं देखील या ठिकाणी मैदानावर आगमन झालंय. सन्माननीय भूषणजी अडसरे सर यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. हॅलो हॅलो चेक. लेट्स प्ले सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. येस थँक्यू. येस, आजच्या दिवसभरातल्या खेळातला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. शिवगर्जना संघाकडनं पहिलं षटक. शॉर्ट ऑफ लेन, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मारा केला जातोय आणि आजच्या खेळाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत होते. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय, अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स मिळतोय. विकेट देखील आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या खेळामध्ये विकेट मात्र अप्रतिम बनवली गेली आहे. पिच क्रिएटर तन्मय पाटील, मयूर सोनोने यांचं देखील कौतुक असेल. हो, लेग स्टंपवर पुन्हा एकदा चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता मयूर वाघ यांच्याकडनं, मात्र प्रयत्न इथे फसतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आउटसाइड द लेग स्टंप आणखी एक सलग दुसरा व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉल सोबत आजच्या खेळाची सुरुवात होतोय. अधिकृतपणे ऑफिशियली एकही चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जात नाहीये, मात्र इथे स्कोरबोर्डवर 2 धावा लागताय. इकडे सर्वज्ञ फाउंडेशनचं कर्णधारपद जो खेळाडू भूषवतोय, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व असेल, लेदर बॉल क्रिकेट विश्व असेल, ओ एज खराब क्षेत्ररक्षण आणि इकडे शॉर्ट थर्डमॅन शॉन फाईन लेगच्या गॅप मधनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय.
सर्वज्ञ फाउंडेशन संघाचं कर्णधार पद ज्या खेळाडूकडे दिलं गेलंय, बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, संपूर्ण सीझन जो आपल्या अप्रतिम अष्टपैलू खेळीने गाजवणारा, या संपूर्ण सीझन मध्ये फुल्ली फॉर्म मध्ये, फुल रिदम मध्ये असणारा रोहित परब. तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज जर्सी मधील जो संघ आपण बघतोय शिवगर्जना, हा संघ या संघाचं कर्णधार पद भूषवतोय विकेट कीपर तो विकास धोत्रे, ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये विराट या नावाने देखील ओळखलं जातं. आणि हा खेळाडू देखील प्रचंड फॉर्म मध्ये आहे. ओ हो, मयूर वाघ ऑन इज फायर. विरोधकांच्या पोटात होते आग जेव्हा येतात मॅन फ्रॉम सातपूर मयूर वाघ. अंदाजेवर आक्रमण चढवलं जात आहे. लेदर बॉल क्रिकेट विश्वातील, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक प्रतिभावंत खेळाडू जो स्ट्राईकला तुम्ही बघताय, मॅन फ्रॉम सातपूर मयूर वाघ. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस बॅटवर पिक केला आणि एक जबरदस्त बैठक फटका बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, पलीकडे हवाई मार्गाने षटकार. धावफलक मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक टाकलं जात आहे. आजच्या दिवसभरातल्या खेळातलं पहिलं षटक टाकलं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले तीन चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च करतायत. त्यामध्ये आत्ता या अगोदरच्या चेंडूवर आलेला अप्रतिम षटकार आपण बघितला. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू. यावेळेस बीमर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय. मिड ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली जरूर आला असेल, मात्र मुख्य पंचांकडनं गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलं जातंय, पनिश केलं जातंय. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा इथे येतोय. आजच्या दिवसभरातले व्हाईट बॉल आणि नो बॉल या पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्ले मधल्या पहिल्या षटकामध्ये येते. गणेश यांच्या गोलंदाजीमधनं षटकामध्ये इथे सर्वज्ञ फाउंडेशन संघाकडनं जर तुम्ही बघत असाल सलामीची जोडी, एक डावा उजवं कॉम्बिनेशन तुम्ही बघताय. सुमित येत आहे डाव्या हाताचा बॅट्समन मयूर वाघ नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओहो सुमित, क्या बात आहे. पहिला चेंडू या स्पर्धेचा, इनिंगचा पहिला चेंडू खेळत असताना, पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवून देत असताना दर्जा सिद्ध करताय, षटकार येतोय. बॅटवर पिक केला आणि सुमितच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. षटकार येतोय. धावसंख्या 20 धावांवर जाऊन पोहोचते. क्षेत्ररक्षण मॅन्डेटरी पॉवर प्ले मधले तुम्ही बघताय दोन खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन, यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि एफर्ट्स इथे कमी पडताय. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 रन्स. 24 धावांची सुरुवात, मजबूत स्टार्ट. ओ यावेळेस ड्राइव्ह केलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे चेंडू अडवला जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण, फेकी अप्रतिम, सिंगल येते. आणि या निश्चितच सर्वज्ञ फाउंडेशन संघासाठी हे षटक मात्र जबरदस्त ठरलं. एक फ्लाइंग स्टार्ट मिळतोय, मजबूत स्टार्ट मिळतोय. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय सर्वज्ञ फाउंडेशन बिनबाद 25 धावा. प्राइज येते. आजच्या दिवसभरातलं पहिलं रोख रकमेचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे. सन्माननीय सिद्धार्थजी गांगुर्डे यांच्या वतीनं मयूर वाघ तुमच्यासाठी प्राइज असेल. सलग 3 चेंडूवर 3 षटकार जर आपण मारले तर सिद्धार्थजी गांगुर्डे यांच्या वतीनं 501 रुपयांचा पुरस्कार असेल. पंचवीस धावा धावपलकावर लागताय. आज
आज देखील आपल्याला निश्चितच अनेक नामांकित खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्व आणि लेदर बॉल क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे आज या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावर आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या सामन्यामध्ये विकास धोत्रे, रोहित परब सारखे सरस खेळाडू, स्टार खेळाडू आजच्या खेळात सहभागी होत आहे. निश्चितच त्यांच्याकडनं प्रेक्षकांना आणि टीम मॅनेजमेंटला देखील फार अपेक्षा असतील. ओ हो हो, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. सुमितच्या बॅटमधनं आणखी एक तगडा स्ट्रोक, चेंडू सरळ स्वागत षटकार मारून केलं गेलं. मंगेश चव्हाण यांचं, मॅन फ्रॉम मंगेश चव्हाण, नाशिक, जुनं नाशिक. आपल्या फिरकीसाठी, स्विंग गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. मात्र डाव्या हाताचा बॅट्समन सुमित मात्र सातत्यानं प्रत्येक चेंडूवर आक्रमण करतोय. मैदान हे छोटं आहे, या छोट्या मैदानाचा फायदा घेत असताना बॅट्समन सुमित यावेळेस ड्राईव्ह केलाय, अप्रतिम स्ट्रोक यावेळेस खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट. मैदानी फटका बघायला मिळाला इथे मिड ऑफ रिजन मध्ये. इकडे मिड ऑफ रिजन मध्ये आणखी एक मोठा खेळाडू लाला मेमाने, जो या सीझन मध्ये देखील प्रचंड फॉर्म मध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील एका प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडनं देखील बघायला मिळालं. आणखी एक मोठा खेळाडू. इथे षटकार मारल्यानंतर सुमितच्या बॅटमधनं एक कॉपी बुक स्टाईलनं खेळून काढलेला फटका बघायला मिळाला आणि षटकार मारल्यानंतर मात्र सिंगल काढत स्ट्राईक चेंज केला जातोय. एक सेन्सिबल क्रिकेट. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इशारा देखील येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. पनिशमेंट, दंडित केलं जात आहे. यावेळेस मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इशारा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. फ्री हिटचा इशारा असेल. क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर वाईडिश गली, पॉइंट, वाईडिश कव्हर, इथे कव्हर क्षेत्रात फिल्डर तैनात, त्यानंतर मिड ऑफ रिजन आणि मिड ऑन. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता सुमित यांच्याकडनं, मात्र यावेळेस कमबॅक करताय मंगेश चव्हाण. आतापर्यंतच्या या खेळातील हा सर्वात चांगला चेंडू बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेर निघतोय. स्विंग केला गेला, स्विंग अँड मिस, फिंगर्स रोल केले गेले. मंगेश यांच्याकडनं कमबॅक करताय. निर्धाव चेंडू येतोय. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. व्ही क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. हवाई मार्ग आलेला फलंदाज सुमित मात्र विरोधी गोलंदाजांवर हल्ले चढवतोय, आक्रमण करतोय. शिवगर्जना संघानं नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरतोय. ओहो, व्हॉट अ शॉट. माय गुडनेस. सुमित ऑन इज फायर. ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅटवर पिक केला, कॉपी बुक स्टाईलनं लॉफ्ट केला चेंडू, ड्राईव्ह केला, सरळ जातोय लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक षटकार येतोय. धावपलक 46 धावा. या षटकातील अंतिम चेंडू असेल. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता. एक जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते सुमित कडनं.
काय बॅटिंग करतोय, जबरदस्त फटकेबाजी, अतिशय सरळ बॅटने खेळून काढतोय. कुठे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. टेनिस क्रिकेट लँग्वेज मध्ये म्हणू शकता जिकडचा तिकडं स्ट्रोक खेळतोय. जिकडचा चेंडू असेल त्या दिशेला तो स्ट्रोक खेळतोय. जबरदस्त फटकेबाजी. इथे मात्र निश्चितच आता शिवगर्जन संघ बॅकफुटला येतोय. हो, यावेळेस मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेर निघतोय. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू वेगानं सरळ जातोय. विकेट किपर विकास धोत्रे यांच्या हातामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपेल. 2 षटकाची समाप्ती इथे होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 23 या सरासरीने धावपलकावर धावा लागताय. 46 धावा. कालच्या खेळामध्ये जी फाउंडेशन संघानं आतापर्यंतच्या या स्पर्धेतील मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला मजबूत स्टार्ट दिला होता तो 42 धावांचा, आणि आज मात्र तो विक्रम इथं ब्रेक केला जातोय. तो रेकॉर्ड इथं ब्रेक केला जातोय. आणि सर्वज्ञ फाउंडेशनच्या वतीनं सलामीच्या जोडीकडनं एक जबरदस्त सुरुवात, मजबूत सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट मिळतोय. तब्बल 12 चेंडूमध्ये 46 धावांची एक मोठी सुरुवात इथे होते. कालच्या खेळामध्ये या स्पर्धेतील धावांचा उच्चांक जो नोंदवला गेला तो जी फाउंडेशनच्या वतीनं जे काय रेकॉर्ड्स काल घेतले गेले ते जास्तीत जास्त रेकॉर्ड्स होते ते जी फाउंडेशन सन्माननीय माजी आमदार योगेश भाऊ घोलप यांच्या वतीनं. आणि मुन्ना शेखचा रोल फार महत्त्वाचा होता. आपल्या दर्जेला साजेशी कामगिरी करत असताना कालचा दिवस मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा खेळ त्याच्याकडनं बघायला मिळाला. आज देखील इथे सुमित मात्र इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय, लाजवाब फटकेबाजी करतोय. जे ऑनलाईन प्रेक्षक असतील, मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा पैसे वसूल परफॉर्मन्स सुमितच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. इथे स्ट्राईकला आता येतोय मयूर वाघ. मयूर वाघसाठी प्राइज येत आहे सिद्धार्थ गांगुडे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचा पुरस्कार असेल. आजच्या दिवसभरातला पहिलं रोख रकमेचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे. विकास धोत्रे स्वतः येत आहे. ओ ओरपिच डिलिव्हरी ऑन साइडला ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मध्ये जातोय. वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अचूक अशी फेकी केली गेली. बॅकअप देखील अप्रतिम होतं विकास धोत्रेकडनं. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. एक चांगला चेंडू बघायला मिळाला. त्याहीपेक्षा फटका देखील अप्रतिम मयूर वाघ कडनं खेळला गेला. मयूर वाघ देखील लेदर बॉल क्रिकेट मधला एक तज्ञ फलंदाज, प्रतिभावंत फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेट देखील अव्वल दर्जाचं खेळतो. सातपूरच्या ESI मैदानावर जर आपण गेला तर सातपूर स्पोर्ट्स क्लब म्हणून त्यांचा लेदर बॉल क्रिकेटचा क्लब देखील आहे. क्रिकेट प्रशिक्षक म्हणून देखील त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे, अव्वल दर्जाची राहिली आहे. विकास धोत्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट दत्त मंदिर एंड कडनं सुमितसाठी. हो शॉर्ट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकर डिलिव्हरी. यावेळेस मात्र पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बऱ्याच दूर पर्यंत. षटकार. व्हॉट अ बॅटिंग. उन्हाळ्याचा महिना आहे. पाऊस थोड्याच दिवसात येऊ शकतो. मात्र मैदानावर आज मात्र पाऊस पडतोय. तो धावांचा पाऊस पडतोय. जबरदस्त फटकेबाजी सुमितनं मात्र निश्चितच आज इकडे विरोधी गोलंदाजांना मात्र निष्प्रभ केलंय. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे सुमितसाठी. हो कम बॅक करताय. व्हॉट अ बॉल. अपील तिथे होते. मात्र आत्मविश्वास कमी होता, उत्साह देखील कमी होता. त्याचा कुठलाही परिणाम, अपीलचा परिणाम मुख्य पंचांवर झाला नाही. एक चांगलं कॉम्बिनेशन गोलंदाज आणि विकेट किपर या दोघांच्या दरम्यान बघायला मिळालं. आता मात्र विकेटच्या मागच्या बाजूला परिवर्तन होत आहे. स्वतः लाला मेमाने विकेटच्या मागच्या बाजूला जबाबदारी सांभाळताय, तर दुसऱ्या बाजूला या महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी स्वतः कर्णधार विकास धोत्रे सांभाळताय. चांगला चेंडू, आपला क्लास दाखवताय, दर्जा सिद्ध करताय विकास धोत्रे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. चेंडू जरी ऑफ स्टंपच्या बाहेर असेल, विकेटच्या अगदी बाहेर असेल, मात्र एक आदर्श गोलंदाजी मी म्हणेल की ज्यावेळेस बॅट्समनला ऑन साइडला जबरदस्त फटकेबाजी करत असतो त्यावेळेस मात्र अत्यंत हुशारीने ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू. 4थ्या-5व्या स्टंपवर जी गोलंदाजी होत असते ती क्रिकेट विश्वामध्ये आदर्श गोलंदाजी म्हटली जाते. ती मैदानावर आता मात्र विकास धोत्रे यांच्याकडनं दिसते. आणि एक फायटर क्रिकेटर म्हणून देखील विकास धोत्रे यांना ओळखलं जातं. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर यावेळेस पिच केला गेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप. सलग दुसरा वाईट बॉल येतोय. इथे सुरक्षात्मक क्रिकेट खेळलं जातंय, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातंय. इथे प्रवृत्त केलं जातं बॅट्समनला डाव्या बाजूला फटकेबाजी करण्यासाठी.
ऑन साईडला जास्तीत जास्त मोठे फटकेबाजी सुमित करतोय आणि त्याला थांबवण्यासाठी त्याच्या धावांवर अंकुश लावण्यासाठी एक वेगळी रणनीती इथे विकास धोत्रे यांच्याकडनं आखली जाते. ओ या दरम्यान ओहो स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईलने खेळून काढलेला. बॅक टू द बॉलर. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन रीजन. सीमारेषे पार. सुमितच्या बॅट मधनं नजाकत बरा फटका चौकार. त्यांच्याकडनं ऐकतोय शिवसेनेचं हे गीत. वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा. ओ ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. काय सेन्सिबल क्रिकेट अटॅकिंग क्रिकेटचं एक अप्रतिम मिश्रण सुमितच्या बॅटमधनं बघायला मिळतंय. चौकार आल्यानंतर देखील लोअर फुलटॉस बॅटवर पिक केला आणि हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं. चेंडू सरळ डीप मध्ये जातोय. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू तिथे बॅक टू द बॉल येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र वेगानं 2 धावा देखील इथे विकेटवर कंप्लीट केले जात आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय. 2.5 षटकाच्या खेळानंतर 61 धावा. अजूनही कुठली क्षती कुठलं नुकसान सर्वज्ञ फाउंडेशनला मिळालेलं नाहीये. हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला एक आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र सुरेख चेंडू बघायला मिळाला. या अप्रतिम चेंडू सोबत षटकाची अखेर होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 61 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जात आहे पिच क्युरेटर लेदर बॉल क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला लेग स्पिनर तन्मय पाटील. सूचना असेल की मित्रांनो दोन्ही संघांना देखील विनंती असेल आयोजन समितीच्या वतीनं 35 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. तर घाई करायची आहे. प्रशासनाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. एक चांगली स्पर्धा आयोजन समितीच्या वतीनं नाशिक रोडकरांसाठी इथे आयोजित केली जाते. संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे आयोजित केली जाते. दिनांक 23 मे 2022 रोजी संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकप्रिय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये यावेळेस बाळा बुटे गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा बॅकवर्ड पॉइंट. बाळा बुटे मॅन फ्रॉम वडनेर. शॉर्ट अप लेन. ओहो या दरम्यान येस एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता मयूर वाघ यांच्याकडनं. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपर विकास धोत्रेच्या हातामध्ये जातोय. व्हाईट बॉल येतोय. या दरम्यान या अगोदरचा चेंडू ऑफ स्टंपवर बाहेर टाकला गेला होता. यानंतर मात्र पुन्हा एकदा नियंत्रण सुटतंय. लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. सलग 2 व्हाईट बॉल येत आहे. या दरम्यान महानगरपालिका अधिकारी सन्माननीय विजयजी जाधव सर यांचं इथे आगमन झालंय. स्वागत असेल सर आपलं. ओहो बॅटिंग क्रीजचा वापर केला. ऑफ स्टंपवर शफल झाले. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू इथे शॉर्ट पूल केलाय. चेंडू सरळ डीप मध्ये जातोय. डीप थर्ड फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय फटकेबाजी होते सर्वज्ञ फाउंडेशनच्या या सलामीच्या जोडीकडनं. अनेक विक्रम रेकॉर्ड्स आतापर्यंतच्या खेळातले मोडले जात आहे. रेकॉर्ड्स क्रिएट केले जात आहे. धावफलक 3.2 षटकानंतर 71 धावा. सुमित 14 चेंडूमध्ये 42 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मयूर वाघ 8 चेंडू आणि 21 धावा.
बॅक टू बॅक पुन्हा एकदा लेग स्टंपवर टाकलेल्या खराब चेंडूचा समाचार घेत असताना मयूर वाघच्या बॅटमधनं आणखी एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ डीप मध्ये जातोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक नजाकत भरा कलात्मक पट. धावफलक स्कोरबोर्ड 75 धावा. हो यावेळेस मात्र गतीमध्ये बदल केला. शॉर्टम पूल खेळून काढलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. मिड विकेट सीमारेषे जवळ. क्षेत्ररक्षण अप्रतिम. फेकी अप्रतिम. सिंगल. इथे एकेरी धाव काढली जाते. स्कोरबोर्ड वाढतोय 76 धावा. या मैदानावर अनेक विक्रम या अगोदरच्या स्पर्धेमध्ये देखील बनले गेले. त्यात आणखी एक महत्त्वाचा विक्रम की नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये तब्बल 108 120 धावा चेस केल्या गेल्या होत्या. ते विकेट कीपर गाडेकर वॉरियर संघाकडनं खेळत असताना विकास धोत्रे आणि अभिजित पाटील यांनी 120 धावा देखील इथे चेस केल्यात. तो विक्रम देखील इथे अबाधित आहे आणि या स्पर्धेत तो विक्रम मोडला जाईल का नाही निश्चितच हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असेल. या दरम्यान एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. स्कोरबोर्ड 3.5 षटक पूर्ण होत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 76 धावा. अप्रतिम फलंदाजी. अफलातून फलंदाजी. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेला चेंडू इकडे तटीआड सीमारेषेजवळ विकेटच्या मागच्या बाजूला लाला मेहमान यांच्याकडनं सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यांना तेवढीच महत्त्वाची साथ देताय क्षेत्ररक्षण करत असताना संघमालक आणि खेळाडू मदन डेमसे. इकडे पॉइंट रिझनमध्ये तुम्ही बघत असाल मॅन फ्रॉम सिडको महेश डावरे क्षेत्ररक्षण करताय. लेदर बॉल क्रिकेट विश्व आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आणखी एक मोठा खेळाडू. अष्टपैलू खेळासाठी त्यांना ओळखलं जातं. ओहो मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय आणि फिल्डर इथं डाऊन द बॉल येतोय. इथे पहिलं यश मिळून देतोय बाळा बुटे. बॅट्समन जेलबाद. बॅक टू द पविल. इथे पहिलं प्राइज फक्त जाहीरच होत नाहीये ते देखील दिलं जातंय. ते बाळा बुटे यांच्यासाठी प्राइज येत आहे. शिवसंग्राम संघाचे मेंटोर संघमालक सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अक्षयजी कोंबडे यांच्या वतीनं बाळा बुटे यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज येत आहे. या दरम्यान सर्वज्ञ फाउंडेशन संघाकडनं नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय. या नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात स्टायलिश खेळाडू. संपूर्ण क्रिकेट विश्वामधील भारतीय टेनिस क्रिकेट विश्व असेल लेदर बॉल क्रिकेट विश्व असेल या क्रिकेट विश्वातील स्टायलिश खेळाडू रोहित परब कर्णधार स्वतः येत आहे. सुमित यांच्याकडनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगला चेंडू. या अप्रतिम चेंडू सोबत इथे षटकाची सुरुवात करताय कर्णधार विकास धोत्रे. रोहित परब मैदानाच्या आतमध्ये येत आहे. रोहित परब यांच्या नावावर देखील अनेक रेकॉर्ड्स आहे. जो खेळाडू आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांनाच करतो प्रभावित. मॅन फ्रॉम सातपूर तो आहे स्पीड किंग रोहित. विकास. ओहो या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण. मिसफील्ड होते मिड विकेट रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे
फटकेबाजी, वॉट अ बॅटिंग. आणखी एक अर्धशतक प्रेक्षकांना बघायला मिळतंय. धावसंख्या 88 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफ स्टंप टाकलेला चेंडू, या दरम्यान विकेटच्या अगदी बाहेर विकास धोत्रे यांच्याकडनं चेंडू डिलिव्हर केला जातोय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉल येतोय. या एक धावेच्या मदतीनं 89 धावा धावफलकावर लागताय. पाचवं षटक प्रगती पथावर. 4.3 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. दुपारचे 3:01 होत आहे. इथे ऑन साइडला खेळून काढलेला हा चेंडू. इकडे आणखी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आता स्ट्राईकला येतोय. ओमान देशाकडनं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेला हा खेळाडू. क्लब क्रिकेट असेल, प्रथम श्रेणी क्रिकेट, ओमान देशाच्या राष्ट्रीय संघासोबत सराव शिबिरामध्ये देखील सहभागी झालेला रोहित परब. भारतीय क्रिकेट विश्वातील, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. मॅन फ्रॉम सातपूर. सर्वोत्तम खेळाडूंमधला संघर्ष. हेलिकॉप्टर इथं आकाशामध्ये उडतंय आणि मात्र लँड होतंय ते काउ कॉर्नर सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन. स्ट्रोक अप्रतिम होता, मात्र एफर्ट्स कमी पडले आणि चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय काउ. परब पहिल्या चेंडूवर इथे झेलबाद होत आहे. मात्र हा फार मोठ्या क्षमतेचा खेळाडू. क्रिकेट लीग असल्या कारणामुळे अजूनही तुम्हाला फार संधी असेल, अजूनही सामने असतील, कमबॅक करू शकतात. आणि कमबॅक करण्यासाठी रोहित परब यांना ओळखलं जातं. या दरम्यान लेग स्टंपवर टाकलेला चेंडू विकेटच्या अगदी बाहेर. वाईट बॉल येतोय मुख्य पंचांकडनं. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. रोहित परब हे शब्द तुमच्यासाठी होते. निश्चितच पुढच्या सामन्यामध्ये तुमचा खेळ प्रेक्षक पुन्हा एकदा बघण्यासाठी आतुर असतील. या दरम्यान एक चांगला चेंडू, वाईट बॉल येतोय. 90 धावा धावफलकावर लागताय. ओहो, शॉर्ट अप लाईन डिलिव्हरी, ऑन साइडला पूल केलाय. वॉट शॉट, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू बऱ्याच दूरपर्यंत जातोय हवाई मार्गाने. एका बारावा खेळाडू असा पाठवा की ज्यांना तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं नाव माहिती असेल. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं.
फायटर्स किंवा जी संघ आजच्या खेळात इथे सहभागी होत आहे, आपण 12 खेळाडूंची यादी देत असताना त्या खेळाडूंचे मोबाईल नंबर देखील आपण द्यायचे. ही मात्र विशेष सूचना तुमच्यासाठी असेल, कारण सातत्यानं खेळात विघ्न येत आहे, अडचणी येत आहे, खेळ थांबावा लागतोय. वेळेचं आपल्याला लिमिट आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. 97 धावा धावपलकावर लागताय. बाळा पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताचा हा गोलंदाज. ओ या दरम्यान ओरपीची डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, एक मजबूत प्रहार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ रिजन, सीमा रेषे पार. आणखी एक सुरेख फटका, दमदार फटका, तगडा स्ट्रोक, षटकार येतोय. सुमित 59 धावा, 20 चेंडूमध्ये 59 धावाची एक मॅरेथॉन इनिंग, जबरदस्त खेळी. ओ या दरम्यान लेग स्टंपवर टाकलेला चेंडू आणि सरळ जाऊन पोहोचतोय, विसावतोय तो डीप मिड विकेट सीमा रेषेजवळ उभ्या असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये, गणेशच्या हातामध्ये. आणि सुमितच्या एका अफलातून खेळीचा इथं अंत होतोय. खेळाडू झेलबाद बॅक टू द पॅव्हिलियन. 5.2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावर धावा लागताय 3 गडी बाद, 103 धावा, 103 धावा धावपलकावर लागताय. या स्पर्धेतील आतापर्यंत धावांचा उच्चांक असेल तो जी फाउंडेशनच्या माध्यमातून 105 धावा काल फटकवल्या गेल्या. त्या 105 धावांमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू मुन्ना शेख यांच्या वैयक्तिक 75 धावा देखील होत्या. वैयक्तिक धावांचा तो एक उच्चांक आणि सांघिक धावसंख्येचा देखील उच्चांक कालच्या खेळामध्ये नोंदवला गेला होता. आणि तो धावांचा उच्चांक इथे मोडला जाईल का, या पुढच्या 4 चेंडूंमध्ये त्याचं उत्तर मिळेल. ओ हो, काय होतंय, स्वप्नील गामने इथे मात्र एका स्लोअर वनवर क्लीन बोल्ड होत आहे. माघारी त्यांना परतावं लागतील. एक गुन्हा खेळाडूच्या खेळीचा इथे अंत होतोय. खेळाडू क्लीन बोल्ड बॅक टू द पॅव्हिलियन. इथे स्वप्नील गामने सारखा आणखी एक मोठा खेळाडू इथे क्लीन बोर्ड होतोय, त्यांना देखील माघारी परतावं लागेल. मात्र बाळा बुटेच्या गोलंदाजीचं निश्चितच कौतुक असेल. एका पाठोपाठ जो बॅट्समन इथे सुमित सेट झाला होता, जबरदस्त बॅटिंग करत होता, त्या खेळाडूला देखील झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं. आणि त्यानंतर लगेचच स्वप्नील गामने सारखा एक तगडा फलंदाज देखील त्यांनी क्लीन बोल्ड केला. किरण बाबर येत आहे, मॅन फ्रॉम सिडको. बाळा बुटेसाठी प्राइज येत आहे अक्षय कोंबडे यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक जर आपण घेतली तर 2100 रुपयांचं रोख पारितोषिक तुमच्यासाठी असेल. बाळा बुटे, किरण बाबर, मॅन फ्रॉम सिडको, आणखी एक स्टार खेळाडू. आज जर बघत असाल मित्रांनो, सर्वज्ञ फाउंडेशन संघाची जर फलंदाजी आपण बघत असाल तर एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा असलेला एक मजबूत बॅटिंग लाईन, मजबूत फलंदाजी आपल्याला बघताय. आणि ऑन स्कोर जरी आपण बघत असाल तर तब्बल 103 धावा स्कोर बोर्डवर लागताय. एक चांगला स्टार्ट, चांगली धावसंख्या, सम्मानजनक फायटिंग स्कोर. ओ पहिला चेंडू, रिस्क घेतली गेली, जोखीम घेतली गेली. असं म्हटलं जातं की रिस्क लेनी चाहिए. जीत गए तो कप्तान बनोगे, हार गए तो सलाहकार बनोगे. इथे रिस्क घेतली गेली, जोखीम पत्करली गेली. सिंगल येते, एक धाव कंप्लीट केली जाते. धावफलक 4 गडी बाद, 104 धावा. बाळा बुटे पंचांच्या आता डाव्या बाजूने येत आहे. उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी इथे गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला जातोय. खराब चेंडू आणि चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषे पार, षटकार. सागर, सूत सूत से बनती है चादर, मिनट मिनट से ही तो बनता है साल, तन मन से डटे रहो, हल होंगे सभी सवाल. फुलटॉस चेंडू आणि या दरम्यान चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. षटकाची इथे समाप्ती होते. आजच्या 3ऱ्या दिवसातील खेळातील पहिल्या सामन्यातील पहिला डाव इथे कंप्लीट होतोय. पहिल्या डावानंतर 6 षटकांच्या समाप्तीनंतर सर्वज्ञ फाउंडेशन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 112 धावा.
निश्चितच 115 धावांचा विक्रम मात्र तुटला नाहीये. मात्र अप्रतिम खेळी सर्वज्ञ फाउंडेशन संघाच्या या संघाकडनं फलंदाजांकडनं केली गेली. विरोधी संघासमोर शिवगर्जना संघासमोर एक जबरदस्त फायटिंग स्कोर इथं उभा करण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळत आहे. धन्यवाद. आतमध्ये छत्रपती चषक काकानाना प्रीमियर लीग स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक संयोजक नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आमचे नेते आदरणीय सूर्यकांतजी आप्पा लवटे अनुभवी ज्येष्ठ नगरसेवक आप्पा लवटे यांचं आगमन झालंय. सन्माननीय नगरसेवक आप्पा लवटे यांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. नाशिक रोड शहर शिवसेना रेणुका क्रिकेट क्लब राजधानी क्रिकेट क्लब जय बजरंग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केली गेलेली ही ऐतिहासिक दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग काकानाना प्रीमियर लीग मध्ये आजच्या खेळात नावाजलेली संघ आज देखील सहभागी होत आहे. अनेक स्टार खेळाडू आजच्या खेळात इथे सहभागी होत आहे. क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे इथे आज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आपल्याला बघायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता येलो जर्सी मध्ये अत्यंत शिस्तबद्ध वातावरणामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने इथे संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी येत असताना तुम्ही बघू शकता. सन्माननीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष त्यासोबतच नाशिक रोड विभागाचे माजी सभापती महोदय नगरसेवक सन्माननीय विशालांना संगमनेरे सर्वज्ञ फाउंडेशनचे प्रमुख चला बॅट्समन प्लीज सर्वज्ञ फाउंडेशनचे प्रमुख विशालांना संगमनेरे यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना संघ जो सन्माननीय मदन शेठ डेमसे किरणप्पा कोंबडे रोशनजी गवळी यांचा हा संघ. दोन तुल्यबळ संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण आज पहिल्याच सामन्यामध्ये बघतोय. इकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्ही बघताय. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील दोन मजबूत दोन नावाजलेले खेळाडू प्रतिभावंत प्रतिभाशाली मोठ्या क्षमतेचे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. सलामीची जोडी विकास धोत्रे आणि लाला मेमाने. 113 धावांचा पाठलाग करायचा आहे. 113 धावा चेस करायच्या आहे. या दरम्यान आमचे सन्माननीय मित्रबंधू आणि शहरातील प्रख्यात उद्योजक युवा नेते ओम तुळजा भवानी लॉन्सचे सन्माननीय लँड डेव्हलपर्सचे संचालक त्यासोबत ओम तुळजा भवानी इथे सन्माननीय योगेश भाऊ भोर यांचं इथं आगमन झालंय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि विशेष करून सर्वज्ञ फाउंडेशन या संघाला सपोर्ट करण्यासाठी माझ्यामध्ये योगेश भाऊ भोर इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या सामन्यातील दुसरं इनिंग सुरू होतंय. क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल गोलंदाजी मार्कवर स्वतः रोहित परब कर्णधार येत आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या मजबूत खांद्यावर ते घेत आहे. क्षेत्ररक्षण जर तुम्ही बघत असाल इकडे शॉर्ट थर्डमॅन वाडिश गली पॉइंटला रॉकी वाघला तुम्ही बघताय स्टायलिश क्रिकेटर. आणखी एक इकडे कव्हर लावलाय वाडिश मिड ऑफ लावलाय त्यानंतर मिड ऑन लावलाय आणि दोन खेळाडू जे 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर तुम्ही डीप मध्ये बघताय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक डीप
मिड विकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. रोहित परब इथे पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. इथे थर्डमॅन थोडा शॉर्ट थर्डमॅन आणखी मध्ये घेतलाय. एक चांगली रणनीती क्षेत्ररक्षण लावत असताना. ओ ड्राईव्ह केलाय पहिल्या चेंडूवर सुरक्षात्मक पद्धतीने. यावेळेस चांगल्या चेंडूला सन्मान देत आहे विकास धोत्रे. मागच्या महिन्यामध्ये येवला शहरातील अत्यंत मानाच्या प्रतिष्ठेच्या शिंदे फाउंडेशन आयोजित नाईट टुर्नामेंटमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम देखील विकास धोत्रे यांनी केला. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्या स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवला होता. या दरम्यान एज ओहो रॉकी वाघ सुरेख असं क्षेत्ररक्षण सिंगल कंप्लीट केला जातोय. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. मेंडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक, पहिल्या षटकातला दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे विकास धोत्रे वैयक्तिक आपलं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करताय. धावसंख्या 113 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडू नंतर 1 धाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऋषी जारस यांचं स्वागत असेल. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेला चेंडू लाला मेमाने यांच्याकडनं एक अनोख्या पद्धतीनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मात्र आपल्या वेगानं बॅट्समनला तिथं बीट केलं गेलं. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. मॅन फ्रॉम सातपूर रोहित परब गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळून काढलाय लाला मेमाने. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. मैदानी फटका. डीप मधला खेळाडू मात्र आतमध्ये वेगाने येतोय. मिड विकेट च्या क्षेत्रामध्ये मयूर वाघ तिथे चेंडू पकडताय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या या 1 धावेच्या मदतीने 2 धावा धावपलकावर लागताय. विकास ऑन स्ट्राइक. ओहो हो व्हॉट अ शॉट. नजाकत पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधनं गॅप शोधला जातोय आणि विकास धोत्रेच्या बॅट मधनं आलेला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. यावेळेस ऑन साइडला बॅकफुटला गेले. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर केलं. पंच जबरदस्त होता. विकास धोत्रे देखील लेदर बॉल क्रिकेट देखील फार अप्रतिम खेळतात. अव्वल दर्जाची फलंदाजी देखील ते करतात. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये काय षटक टाकलंय. क्षेत्ररक्षणावर निर्बंध असताना 38 सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण असताना आणि समोरच्या बाजूला सलामीची जोडी विकास धोत्रे आणि लाला मेमाने सारखे तगडे फलंदाज असताना देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी रोहित परब यांनी केली कौतुक असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. बिनबाद 7 धावा. 113 धावांचा पाठलाग करतोय शिवगर्जना संघ ऑरेंज जर्सी मध्ये. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं महत्वाचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर. किरण बाबर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सोबतच एक स्पोर्ट टीचर देखील आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभवी क्रिकेटपटू. हो लॉफ्टेड फटका. व्हॉट अ शॉट. इकडे मात्र चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. विकास धोत्रेच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार आणि स्वागत इथे चौकार मारून केलं गेलं. विकास धोत्रेच्या बॅट मधनं आणखी एक सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. धावपलकावर लागताय. इथे चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करताय. इथे पहिल्या षटकामध्ये मात्र सेट झाले विकास धोत्रे. ओहो लाजवाब. माय गुडनेस व्हॉट अ शॉट. आपला क्लास दाखवत असताना स्टँड अप क्रिकेट बघायला मिळतंय. विकास धोत्रेच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विशेष हे असेल विकास धोत्रे यांच्याकडनं की ते मैदानी फटके जास्तीत जास्त खेळताय, रिस्क कमी घेताय. ओ ड्राईव्ह केलाय.
यावेळेस मात्र धीम्या गतीचा फसवा चेंडू इथे ट्राय केला गेला, स्लोअर वन या चेंडूला म्हटलं जातं. चांगला चेंडू, इथे चांगल्या चेंडूला सन्मान देखील देता येते विकास धोत्रे. ड्रिलमध्ये जर आपण बघत असाल तर ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे मात्र विकेटवर थांबण्याचा मात्र इरादा दिसतोय विकास धोत्रे यांचा. हे मैदान विकास धोत्रे यांच्यासाठी देखील शुभ आहे, लकी आहे. अनेक मोठ्या इनिंग्स या मैदानावरच्या त्यांच्या नावावर देखील आहेत आणि त्याच दर्जाची खेळी पुन्हा एकदा रिपीट करण्याचा प्रयत्न आज विकास धोत्रे यांच्याकडनं केला जाईल. ओ ड्राइव केला, व्हाट अ शॉट, माय गुडनेस. लगातार आणखी एक षटका मधला एक नजाक धावसंख्या वाढते, धावफलकावर धावा लागतात. 1.4 षटकानंतर 19 धावा. 113 धावांचा पाठलाग करतोय शिवगर्जना संघ. सलामीची जोडी आपण बघताय तर एक्सपिरियन्स अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकास धोत्रे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकिंग एंडला मॅन फ्रॉम पाथर्डी लाला मेमाने. ओहो लाजवाब शॉट, जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन रिजन, सीमारेषेच्या बाहेर विकेटच्या बॅट मधनं षटकामधला हा विकास धोत्रेच्या बॅट मधनं आलेला हा चौथा चौकार आपण बघतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक खेळण्यापासून स्वतःला थांबवलं गेलं. एक अप्रतिम चेंडू सोबत षटकाची सांगता होते, षटकाची अखेर होते, 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बिनबाद 23 धावा. अजून 4 षटकांचा खेळ बाकी. 4 षटकांच्या तर 4 षटकांमध्ये पुढच्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये शिवगर्जना संघाला हा सामना जिंकण्यासाठी 90 धावांची आवश्यकता असेल. आणि विकेटवर आहे विकास धोत्रे, आता स्ट्राईकवर येतोय लाला मेमाने. आता इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल होतोय, परिवर्तन होतंय आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन व्हायला हवं, बदल व्हायला हवा. इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होतोय. आमचे सिनियर कॉमेंटेटर, हिंदीतील नावाजलेले कॉमेंटेटर, नाशिकचा दमदार आवाज, बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ नाशिक मुन्नाजी शाह आपल्यासोबत जोडले जात आहे. धन्यवाद. ओव्हर टू मुन्नाजी सर. धन्यवाद बुराड़े सर. बुराड़े जी ने मेरी इतनी तारीफ कर दी कि मुझे लगता है अभी शब्द कैसे बोलूं मैं. खैर, काका नाना प्रीमियर लीग 2022 आज का तीसरा दिन, तीसरे दिन का पहला मुकाबला, पहले मुकाबले की दूसरी पारी और दूसरी पारी का तीसरा ओवर करने के लिए गेंदबाजी का जिम्मा अपने कंधों पर लेकर तैयार है गेंदबाज स्वप्निल गामने की शॉर्ट गेंद. लाला मेमाने बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को फील्ड किया गया, डीप कवर की दिशा में सॉरी, और 1 रन यहां पर अर्जित किया गया लाला मेमाने द्वारा. गामने की अगली गेंद, गुड लेन गेंद, पुल किया गेंद को, फील्डर मौजूद. वन बाउंस होने के बाद गेंद इतनी ऊपर उछली कि जंप लगाने के बाद भी डीप स्कोर लेके खिलाड़ी से गेंद रोकना असंभव हो गया. नेक्स्ट बॉल, उछाला है गेंद को, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं की रोहित परब ने. पहला घात, पहला लॉस, पहली क्षति शिव गर्जना इंडियंस को. डायमंड के विराट कोहली कहा जाता है विकास धोत्रे को.
इस बीच मैदान में दिनेश दासवानी जी का भी आगमन हो गया है। वेलकम दासवानी जी, सुस्वागतम। चला फास्ट, खेल शुरू करना है, खेल को जारी रखना है। गणेश पगार आए हैं नए बैट्समैन और इस बार गेंद को उछालकर खेला गया। गेंद जा रही है ठीक सामने वाले छोर पर, आते ही पहली गेंद पर चौका। पहले चौका और उसके बाद अब सिक्सर्स। ऐसा लगता है गणेश पगार कुछ सोच कर आए हैं मैदान में, आते ही शुरू हो गए। गामने की अगली गेंद, पुल किया, इस बार गेंद को पुल करने वाले अंदाज में एक और चौका यहां पर आता हुआ गामने की गेंद। खेल कंप्लीट हो गया है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 44 रन्स। त्रंबक का कैप्टन, त्रंबक राज के कप्तान एसजी और एसजी ब्लास्टर्स के कैप्टन, प्लीज अपनी प्लेइंग 11 दोनों कैप्टन्स को लेकर आना है। त्रंबक राज के कैप्टन और एसजी के कैप्टन, प्लीज दोनों से रिक्वेस्ट है अपनी प्लेइंग 11 की लिस्ट विथ मोबाइल नंबर यहां लाना है। खैर, इधर चौथे ओवर की शुरुआत हो गई है। थोड़ी सी मिस्टेक है इधर, मिस टाइम स्ट्रोक गणेश का, और क्या छूट गया, आसान सा कैच, लॉलीपॉप कैच और ड्रॉप। गणेश को जीवन का दान, अब जाकर 44 रन बने हैं। गलती से पिछले ओवर की लास्ट गेंद पर बाउंड्री की जगह 6 साइड कर लिया गया था। अब जाकर स्कोर है 44 रन। 69 रनों की अभी और आवश्यकता है जीत के लिए। सफर काफी लंबा तय करना है इंडियंस को अभी। लारा मेमाने और गणेश जैसे बल्लेबाज विकेट पर अभी मौजूद हैं, क्षमता रखते हैं बड़े स्ट्रोक्स खेलने की, लेकिन उन्हें यह बात भी ध्यान में रखनी होगी। ओह, क्या शॉट खेला, क्या सुंदर शॉट खेला लाला मेमाने ने। क्योंकि यहां पर पहले ही पढ़ लिया था गेंद की लाइन और लेंथ को लाला मेमाने ने। नेक्स्ट बॉल, स्क्वायर कट करने की कोशिश, टॉप एज, हल्की सी मिसफील्ड, गेंद फील्ड हो रही थी फाइन लेग की दिशा में, जबकि गेंद पहुंची है अभी डीप थर्ड मैन की ओर। दूसरा रन पूरा किया गया नितिन मेमाने द्वारा और इन 2 रनों की सहायता से बढ़ता हुआ स्कोर पहुंच गया है अब 52 रनों पर। चौथे ओवर का खेल इस समय प्रगति पर है, 52 रन बने हैं। नासिक एक्सप्रेस, रोहित परब इस समय गेंदबाजी के मोर्चे पर। अब राउंड विकेट गेंदबाजी करना चाहते हैं रोहित। लाला मेमाने के लिए गेंद होगी, शॉर्ट गेंद बीट किया इस बार। वेट करना होगा, ऑफ स्टंप के बाहर की गेंद है। यस सर, ओवर समाप्त। 4 ओवर का खेल कंप्लीट हो गया है। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 53 रन्स।
टाइगर्स। फिर रिक्वेस्ट है दोनों कैप्टन से अपनी प्लेइंग 11 यहां कमेंट्री बॉक्स में लेकर आना है कैप्टन्स को, और प्लेइंग 11 में प्लेइंग 11 खिलाड़ियों के मोबाइल नंबर्स भी। दीपक गेंदबाजी करने के लिए आए हैं, दीपक हनवटे, लेफ्ट आर्म ओवर दी विकेट। ये गेंद स्टंप के ऊपर आती हुई गेंद को घूमते हुए ऑनसाइड में खेलने का प्रयास किया गया, लेग वाइज का इशारा आता हुआ गांगुर्डे जी द्वारा। संदीप जी, गांगुर्डे इस समय मेन अंपायर की भूमिका में है, जबकि स्क्वायर लेग अंपायर की जिम्मेदारी संभाल रहे हैं राजू शिंदे सर। नेक्स्ट बॉल, घुमाया गेंद को, गेंद पहुंच रही है वाडिश लॉन्ग ऑन की दिशा में, गणेश के बल्ले से आता हुआ ये सिंगल रन, दूसरा रन लेने का प्रयास किया गया। दीपक तैयार है गेंदबाजी करने के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। लाला मेहमाने के लिए गेंद, स्क्वायर कट किया, गेंद को सुंदर अंदाज में कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से 4 रन। DJ रूम बनाया, अगली गेंद पुल कर दिया, इस बार मिड विकेट की और फील्डर वहां मौजूद है और इसके साथ ही यहां पर लपक लिए गए लाला मेहमाने। शिव गर्जना इंडियंस को लगता हुआ एक और आघात लाला मेहमाने के रूप में। मदन डेम से समय आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए, अब ऑनर भी हैं इंडियंस के। खैर दीपक को यहां पर सफलता मिली है। दीपक अगर और 2 विकेटें ले लेते हो या हैट्रिक पूरी कर लेते हो तो विशाल भाई पट्टे बहादुर की ओर से उन्हें 501 रुपए का कैश प्राइज होगा। आर्या 11, विशाल भाई पट्टे बहादुर। ओ, अगली गेंद ऑन साइड में घुमाने की कोशिश, वाइड का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। 60 रन पूरे हो गए हैं अब। नेक्स्ट बॉल, मदन डेमसे द्वारा गेंद को उछालकर खेलने की कोशिश की गई, प्रयास किया गया, प्रयास करने ही होंगे, काम इतना आसान नहीं है। नेक्स्ट बॉल, ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। 5 ओवर का खेल पूरा हो गया। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 60 रन झाले। लास्ट ओवर बाकी है और 6 गेंदों में असंभव सा स्कोर 53 रन। अभिजीत जी पाटिल प्लीज टॉस के लिए आना है। एसजी ब्लास्टर्स और त्रंबकराज टाइगर्स दोनों टीमों के बीच अगला मुकाबला होने वाला है। तुरंत आना है टॉस के लिए, समय कम है, प्लीज फास्ट। गामने आए हैं गेंदबाजी करने में लास्ट ओवर में। स्वप्निल गामने लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए। राउंड द विकेट गेंद गणेश के लिए, गणेश ने सुंदर अंदाज में गेंद को खेला मिड ऑफ की तरफ, बहुत अच्छी फील्डिंग।
वो अगली गेंद अच्छे अंदाज में खेली गई, 4 रन यहां पर मिल जाएंगे गणेश बगार को। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा उसका टॉस करने के लिए यहां पर ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट शॉट, लवली शॉट। गेंद उछाल कर खेलना चाहा, गेंद को, गेंद जा रही है डीप कवर की दिशा में, फील्डर वहां मौजूद है, थोड़ा सा फंबल, रोकी गई गेंद। 2 रन पूरे किए गए, 72 रन। नेक्स्ट बॉल फॉर गणेश। ओ इस बार जगह पर खड़े खड़े बगैर फुटवर्क के गेंद पर स्ट्रोक खेलने की कोशिश, चला कैप्टन लौकरिया। सम्माननीय समीर भाई शेख, भरत जी निकम तथा विजय जी जाधव चीफ गेस्ट होंगे टॉस के लिए इस अगले मुकाबले में। फिर एक बार बड़ा शॉट खेला गया, आपको लास्ट कॉल है, लास्ट कॉल है आपके लिए। 2 मिनट में अगर यहां पर आप नहीं पहुंचते हो तो 5 रन की पेनल्टी होगी।